हॅलो फ्रेंड्स, बघा रक्तपित्त याच्यामध्ये आपण रक्तपित्त अध्याय अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये दोषपित्त आहे आणि दुष्य रक्त आहे. अधिष्ठान काय आहे बघा, ऊर्ध्वग मार्ग, अधोग मार्ग आणि उभयग मार्ग. ऊर्ध्वग मार्ग म्हणजे नासा, अक्षी, कर्ण आणि आस्य. अधोग मार्ग म्हणजे मेंढ्र, योनी, गुद. आणि उभयग मार्ग म्हणजे मार्ग, सर्व रोमकूप. आता बघा निरुक्ती काय, दोन निरुक्ती सांगितलेल्या आहेत. रक्तम च पित्तम च द्वंद्व समास, रक्तम च तत पित्तम कर्मधारय समास, संयोगात दूषणात. आता बघा खाली काय म्हटलंय त्याचं एक्सप्लेनेशन बघा. रक्तपित्त म्हणजे ज्या व्याधीत दुष्ट विकृत पित्ताच्या संसर्गाने दूषित झालेले रक्त शरीरातून कोणत्या तरी मार्गाने बाहेर पडते ते व्याधी. या व्याधीत रक्त दूषित होते, पित्त रक्ताशी संयुक्त होते संयोगात, आणि रक्ताला दूषित करते दूषणात. आणि पित्ताच्या संसर्गाने गंध आणि वर्ण रक्तपित्त समान होते, सामान्यात गंधवर्ण येऊ, म्हणून या रोगाला रक्तम च तत पित्तम रक्तपित्त म्हणतात. आता रक्तपित्ताची पूर्वरूपे काय सांगितले बघा. हे आता एक प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. पहिला बघा काय आहे, खाण्याची इच्छा होत नाही, लगेच लक्षात ठेवा. दुसरा बघा, जेवण झाल्यावर अन्नाचा विदाह होतो. आता थर्ड, घशात जळजळ होते. फोर्थ, सुकता सिरकाप्रमाणे आंबट ढेकरा आणि तशा वासाच्या ढेकरा उद्गार येतात. आता फिफ्थ पॉईंट बघा काय, वारंवार उलट्या होतात. तुम्ही असं एका खाली एक लिहून लर्न करा. वारंवार उलट्या होतात. आता सिक्स पॉईंट, उलटीच्या वेळी डोळे फिरणे, नाकाडोळ्यातून पाणी येणे, हात पाय अवयव असे अवयव, मलमूत्र, स्वेदथुंकी, शेंबूड, तोंड व कानातील मळ, डोळ्यातून निघणारी घाण. आता सातवा पॉईंट काय म्हणते बघा, शरीरावर उठणाऱ्या पुटकुळ्या हिरवट किंवा हळदीप्रमाणे पिवळ्या रंगाच्या असणे. 8 पॉईंट बघा, सर्वांग दुखणे. नंतर 9 पॉईंट, स्वप्नात वारंवार वा नेहमी तांबडे, निळे, पिवळे किंवा काळे रंग किंवा रंगाच्या वस्तू किंवा भडकलेल्या अग्नीच्या ज्वाला दिसणे, अशी रक्तपित्ताची पूर्वरूपे आहेत. पूर्वरूपे इम्पॉर्टंट आहेत, पाठ करायची आहेत. आता बघा काय म्हटलं इथं, रक्तपित्ताचे उपद्रव बघा 10 येतं, लगेच लक्षात ठेवायचे. दौर्बल्य, अन्नाबद्दल अरुची, अपचन, श्वास, कास, ज्वर, अतिसार, शोष, पांडू आणि स्वरभेद. लगेच लक्षात ठेवायचे. दौर्बल्य, अन्नाबद्दल अरुची, अन्नपचन, श्वासकास, ज्वर, अतिसार, शोष, पांडू आणि स्वरभेद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रक्तपित्ताचे मार्ग बघू.